हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत देवाच्या प्रसादाचा शिरा कसा बनवायचा, जो प्रत्येक वेळी मऊ आणि दाणेदार होईल। या व्हिडिओमध्ये आपण काही खास टिप्स पाहणार आहोत, जसे की रवा कसा आणि किती वेळ भाजायचा, शिरा चिकट आणि कडक का होतो आणि तो कसा टाळावा। या व्हिडिओमधील टिप्स वापरून तुम्ही नक्कीच स्वादिष्ट शिरा बनवू शकता। जे फ्रेंड्स चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। शिरा बनवायला आपल्याला लागणार आहे 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप, सुका मेवा, अर्धा टेबलस्पून विलायची पावडर, 1 पिकलेली केळी आणि 2 वाटी दूध। सर्वात अगोदर केळीची साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत। तुम्हाला हवे असेल तर केळी कुस्करून पण घेऊ शकता। जास्त अगोदर चिरून ठेवायची नाही, कारण ती काळी पडू शकते। प्रसादाच्या शिऱ्यामध्ये केळी वापरल्यास त्याला एक वेगळी चव आणि मऊपणा येतो। केळी तुपात रव्यासह किंवा आधी वेगळी परतून घ्यायची, यामुळे केळी काळी पडत नाही। आता 1 वाटी साजूक तूप घालते। प्रसादाचा शिरा साजूक तुपातच बनवायचा, यामुळे त्याला खास चव आणि सुवास येतो। रवा, तूप, साखर, दूध आणि पाणी या सर्व गोष्टींचे प्रमाण एकाच वाटीने किंवा एकाच कपाने मोजून घ्यायचे। जर तुम्ही 1 वाटी रवा घेतला असेल तर 1 वाटी तूप घ्यायचे, तसंच 1 वाटी साखर आणि साधारणपणे 2 ते 3 वाटी दूध आणि पाणी मिक्स घ्यायचे। तूप चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर आपण रवा घालतोय। रवा भाजण्यासाठी पुरेसे तूप वापरायचे। रवा तुपात चांगला फुलला की तो चिकट होत नाही आणि शिरा छान दाणेदार होतो। आता आपण रव्याला एकसारखं चमच्याने हलवत राहणार आहोत, जेणेकरून तो खाली चिकटणार नाही। रवा नेहमी मंद आचेवर आणि सतत ढवळत राहायचा आहे। घाई केल्यास रवा कच्चा राहू शकतो आणि जळून जातो, ज्यामुळे शिरा चिकट आणि कडक होऊ शकतो। रवा तुपात चांगला भाजला गेला की त्याचा रंग सोनेरी होतो आणि खमंग वास येतो। हा वास येणं खूप महत्वाचा आहे। आपण जो सुका मेवा घेतलेला आहे तो आता ऍड करूयात। यातच बारीक तुकडे केलेली केळी पण घालूयात। आता गरम केलेलं दूध घालूयात। एका हाताने दूध घालतोय आणि दुसऱ्या हाताने चमच्याने ढवळून घ्यायचे। एकसारखं मिक्स करायचंय। शिऱ्यामध्ये नेहमी गरम केलेलं दूध आणि पाणीच घालायचे, यामुळे रवा छान फुलतो आणि त्यामध्ये गाठी पण होत नाहीत। शिरा मऊ होण्यासाठी फक्त दूध किंवा पाणी वापरण्यापेक्षा दूध आणि पाणी दोन्ही एकत्र करून वापरल्यास शिरा अधिक चविष्ट आणि मऊ होतो। तुम्हाला हवे असेल तर यामध्ये पाणी आणि दूध दोन्ही पण मिक्स करून घेऊ शकता। मी इथे फक्त दुधाचा वापर केलेला आहे। 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घ्यायचे। हिंदू धर्मात पूजा, सत्यनारायण कथा, गणपती विसर्जन, नवरात्र आणि कुठलाही मंगलमय प्रसंग असला ना की प्रसादाला आवर्जून शिराच करतात, कारण तो बनवायला खूप सोपा आहे, पटकन होणार आहे आणि दीर्घकाळ टिकतो। गोड पदार्थ हे देवाला खूप आवडतात, म्हणून प्रसादात शिऱ्याला विशेष महत्त्व आणि विशेष मान दिलेला आहे। आता हा केळ्याचा शिरा आहे ना, तो दक्षिण भारतामध्ये भरपूर प्रमाणात केला जातो। त्यामध्ये पिकलेले केळ रव्यासोबत परतवतात। रवा छान फुललेला आहे। आता साखर घालूयात। साखर ही नेहमी शेवटीच घालायची, कारण रवा पूर्णपणे फुलल्यानंतर साखर घातल्यास शिरा चिकट होत नाही। रवा पूर्णपणे भाजल्यानंतर आणि त्यात गरम दूध, पाणी घातल्यानंतर साखर घालायची। जर तुम्ही रवा भाजण्याआधीच साखर घातली तर ती लगेचच विरघळते आणि शिरा चिकट होऊ शकतो। चला आता विलायची पावडर ऍड करूयात। शिऱ्यामध्ये वेलची पावडर वापरल्यानंतर त्याला एक वेगळाच फ्लेवर येतो। शक्यतो विलायची पावडर ही सगळ्यात शेवटी टाकायची, त्यामुळे सुगंध टिकून राहतो। प्रसादाचा शिरा बनवताना त्यामध्ये कलर वापरायचा नाही, जास्त ड्रायफ्रुट्स पण घालणं टाळायचंय। शिरा एकदम साधा सोपा बनवायचा, यामुळे चवीला एकदम नॅचरल लागेल। चवीला तर खूप छान आहेच, पण त्यामुळे आरोग्याला पण खूप फायदे होतात। जसं की रव्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फायबर असतात, दुधामुळे कॅल्शियम आणि प्रोटीन मिळतं, साजूक तुपामुळे शरीराला पटकन ऊर्जा मिळली जाते, साखरेमुळे लगेच ऊर्जा मिळते आणि ते मध्यम प्रमाणात वापरणं खूप गरजेचं आहे। काजू बदामामुळे पौष्टिकता आणि चव दोन्हीही वाढतात। चला आता झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घेऊयात। गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची, नाही तर शिरा खालून चिटकू शकतो। 5 मिनिटं झालेली आहेत। आता चेक करूयात। प्रसादाचा शिरा देवासाठी असल्याने त्यात तुळशीचं पान घालणं हे पारंपरिक आहे। फ्रेंड्स, प्रसादाच्या शिऱ्याला फक्त चवच नाही तर त्यामागे श्रद्धा आणि परंपरेचं खूप मोठं महत्त्व आहे। देवाला अर्पण केलेला जो गोड पदार्थ असतो ना, तो आपल्याला भक्ती, समाधान आणि नेहमी आनंदच देतो। शिरा बनवताना नेहमी लक्षात ठेवायचं की गडबडीत कधी शिरा बनवायचा नाही, तो मन लावून आणि हळूहळूच बनवायचा आहे। असं केल्याने काय होईल तर त्याची चव दुप्पट वाढते। तर फ्रेंड्स, हा होता प्रसादाचा शिरा। पाहिलेत ना किती सोपा आहे बनवायला, तोही पारंपरिक पद्धतीने। तुम्ही घरी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा।
हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला अजून प्रेरणा देतं नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन यायला. पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.